आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। राज्यामधल्या 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतमोजणी होणार आहे आणि सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। सकाळपासूनच TV9 मराठीवरती महापालिकांचा सुपरफास्ट निकाल आपण बघू शकणार आहात। मुंबईमध्ये एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता आणि ठाकरे बंधूंना धक्का मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। एक्झिट पोलनुसार ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका जाणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय। एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची जोरदार मुसंडी पाहायला मिळणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। नेमकं काय होतंय हे चित्र काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे। TV9 मराठीवर महापालिकांचा वेगवान निकाल तुम्ही पाहू शकणार आहात। मुंबईतून आमचे प्रतिनिधी अक्षय मनकणी आमच्या सोबत आहेत। अक्षय, 29 महानगरपालिकांचा निकाल लागतोय, मात्र त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची येणार याकडे सर्वाधिक लक्ष लागलेलं आहे। नक्कीच ऋषाली, खरं तर राज्यभरामध्ये 29 महानगरपालिकेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज 29 महानगरपालिकांच्या मतमोजणीचा हा संपूर्ण दिवस आहे, निकालाचा दिवस आहे। त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या मुंबई महानगरपालिकेवरती कोण गड राखणार हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो उठताना पाहायला मिळतोय। खरं तर ठाकरे बंधू हे मुंबई महानगरपालिका स्वतःकडे अबाधित ठेवणार की महायुती मुंबई महानगरपालिकेवरती सत्तेवरती येणार हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला जी आहे ती संपूर्ण सुरुवात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मतमोजणी केंद्रावरती सध्या आपण आहोत आणि सायनच्या या F नॉर्थ वॉर्डच्या या संपूर्ण मतमोजणी केंद्रावरती आपण पाहू शकतो की जे निवडणूक कर्मचारी आहेत ते सध्या या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतो, कारण की EVM मशीन जे आहेत ते सध्या मतमोजणी केंद्रावरती ठेवण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण या मशीनच्या देखरेखीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आतमध्ये तैनात झालेला असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि थोड्याच वेळानंतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल होतील आणि सकाळी 10 वाजल्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु काल जवळपास 53 ते 55% मतदान जे आहे ते मुंबई महानगरपालिकेसाठी पार पडलेलं आहे आणि या संपूर्ण मतदान प्रक्रियेतून मतदार राजा कौल कोणाला देतोय आज हे स्पष्ट होणार आहे। खरं तर एक्झिट पोलच्या दाव्यानुसार महायुती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता बनवताना पाहायला मिळते, परंतु ठाकरे बंधू आपला मुंबई महानगरपालिकेचा गड गेल्या 25 वर्षापासून उद्धव ठाकरेंकडे हा संपूर्ण पालिकेचा गड आहे, तो गड राखणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार, कारण की देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे। 2-3 राज्यांच्या बजेट सिस्टम एवढं मुंबई महानगरपालिकेचं बजेट सिस्टम आहे। त्यामुळे या मुंबई महानगरपालिकेकडे विशेष करून देशाचं नाही तर जगाचं लक्ष लागलंय, कारण की आणि अनेक पक्षांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि